असते ते होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं नको मना घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा. त्याच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं. नुसते कीर्तन ऐकू नका. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढव ना. एक कीर्तन झाले एक तरी वर्षातून एकदा सप्ताह इतका ताकद लावून चालू. एवढा भव्य सोहळा चालू. पण याच्यात आपल्यात बदल काय झाला हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. विडल ओरिजिनल लक्ष्मी शेतकऱ्याची बायको. त्याच्यामुळे स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी महिलांना नावं ठेवतात. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी काय डायरेक्ट अवतार नाही. अगोदर देव किंवा त्याच्या कुशीचा आधार घ्यावा लागला, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. हो, त्याच्यामुळं पाय लक्ष्मीचे देवा सुदामाला सोन्याची नगरी तुमचा संबंध नाही. हे तो विषय चाललाय. कोणी दिली? आमच्या लक्ष आमच्या आईने दिले. दुसऱ्याचा श्रेय घेऊ नका. तो कोबऱ्याने असे सगळे फाईलच ओपन केल्या. देव म्हणले महाराज मागचं काढू नका, या शनी सोडा. मी तुमच्या इतका प्रसन्न नाही. तुम्ही जी मागणी कराल ती द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही मागणी करा. तुकोबाराय म्हणा भगवंता हृदयामध्ये उदारता असेल आणि मनगटामध्ये देण्याची दानत असेल तर माझी एकच इच्छा आहे, अभंगाच्या पहिल्याच्या मागणी करतात. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म द्या. हरिदासाची संगत मागितली. हरिदासाचे घरी. एक छोटा प्रश्न चित्त देऊन ऐका. तुकोबाराय मागणी करतात हरीला, हरीच्या समोर. आणि मागणी काय केली? हरिदासाचे. म्हणजे हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरी जन्म मागायचा. उघड उघड हरीचा अपमान. हरीच्याच घरी जन्म मागा ना. देणारे कोण? हरीत ना, देव आहेत ना. देवाच्या घरी जन्म मागितला नाही, संतांच्या घरी जन्म मागितला. म्हणजे हरीच्या समोर उभं राहायचं, हरिदासाच्या घरी जन्म मागायचा. मग अशी मागणी केल्यावर देवाला कमीपणा वाटत नाही का? नाही. का देवाला कमीपणा वाटेल अशी तुकोबाराय मागणी करतील का? उत्तर आहे का? हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्यानंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. आणि जर आवडला असतं तर हा अभंग निर्माणच झाला नसता. ज्या सुखाकारणे देव वेडावला. पुढचं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. वैकुंठ सोडोनी संत सदनी. हे वैकुंठ झालं देवाचं घर आणि संत सदन झालं हरिदासाचं घर. म्हणजे स्वतःचं घर सोडून देवाला सुद्धा इच्छा आहे की मला सुद्धा हरिदासाच्या घरचा सहवास घडावा. म्हणून हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्या. देवाला कमीपणा वाटत नाही. विडल सोडून देवाला टेन्शन आहे ना. देवाला सुद्धा हरिदासाच्या घरी जावं लागतंय, स्वतःच्या घरी करमत नाही. नमा मने देवा, नमा मने देवा, नमा मने देवा, नमा मने देवा, नमा मने देवा. तया ठाया. कुठं?
विश्रांती घ्यावया कल्पवरी. गाव सांगा ना. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. म्हणजे देवाला सुद्धा विश्रांती आळंदीला. मग आळंदी हे गाव हरी पाहिजे, त्यांनी समर्पण केले पाहिजे तर पोळी. नाही तर आताच्या पोळ्या. आमचे एक मित्र गावा जेव्हा गेला त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटली नाही म्हणून. त्याचं हाडच फणसलं म्हणून डायरेक्ट मूग. अरे काय पोळी काय तरा. लाडू जर फिकून हाणला तर डोकं फुटत आहे पण लाडू फुटत नाही. नेमका डाळीचा आहे का दगडाचा आहे बुवा. एक वाक्य सांगा. चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. ते कोणाचंही काम नाही, त्याला कृपाच पाहिजे. काय काय मावल्या पाण्याला फोडणी देतात. अशी आमटी माणूस चुरून हाणते. आणि काय काय जॅम झाल्या पोतभर मसाला चव नाही कशाला, टेस्टच नाही. हा स्वयंपाक चांगला करणं हे सुद्धा एक प्रकारची कला आहे. त्याला पाककला म्हणतात. जसं गायन कला आहे, वादन कला आहे, चित्रकला आहे, तशी एक पाककला आहे. स्वयंपाक सुद्धा एक प्रकारची कला आहे. ते कोणाचंही काम नाही. आणि जुन्या मावल्या बघा कमी वेळात परफेक्ट स्वयंपाक. आणि नवीनचं कसं आहे, आता नवीन शिकलेल्या मुलींचा तर स्वयंपाकाचा विषयच राहिला नाही. कारण ती शिक्षणासाठी बाहेर, सुट्टीला आईचा लाड, किचनचं काही नॉलेजच नाही. आणि लग्न झाल्यावर का आहे नाही तिकडं सासू. जगदंबेचा अवतार जाळंदूर संगच. एका पुरीचं झालं लग्न. सासूबाईने सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्या याच्यात नाही पण पोळ्या कशा. पण नाही म्हणावं तर आकांड तांडवच होय ना. म्हातारे काही कमी बोलन का. पण सुनबाई हुशार होते. ती बाजूला आले. यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा बनवायच्या. यूट्यूबला लिस्ट आली. निम्म्यातून रेंज गेली. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटीला मिरच्या किती टाकाव ह्याचाच अंदाज लागना. पण मला आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. मारी ती का काय माणसं. 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या राहून नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आली. भाजीचा कलर बघितला. म्हाताऱ्याने कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूक नाही, मला माझी शिवरात्र म्हणली. अरे पितरपटात कुठे शिवरात्र असेल. मला नाही राहा जेवायचं म्हणजे. तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता वड्यात हाणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मिरची नको खाऊ, लई तिखट आहे. ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानातून धुरण डोळ्यातून गळा 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 गळा. त्याची बायको जवळ आले म्हणले होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. म्हणला नाही नाही भाजी जगातच एक नंबर. पण डोळ्यात कसं काय पाणी. तेव्हा आनंद आसरीत आनंद आसरू. देऊ का अजून थोडी. नको आहे म्हणला. हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्हणला. अरे काय स्वयंपाक काय तरा. चांगला स्वयंपाक करायला सुद्धा कृपा लागते बरं का. काय पोळ्या होत्या राव गिरजा मातेच्या. अशी गुळवणी टाकली त्या जाग्या वेगळ्याची पोळी पैठणला. आणि रोज पोळ्या. त्या पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक तिथे येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. हरिदासाच्या घरी काय रिझल्ट आहे हे सांगतोय बरं का. आणि काहीच नाही फक्त खायचं आणि झोपायचं काम करायचं. हळूहळू नाथबाबांच्या संगतीमध्ये परमार्थाची गोडी त्याच्या मनामध्ये निर्माण होत चालली. गावबा अत्यंत निरक्षर आडाणी साधा भोळा. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता ना हरिपंडित, काशीला जाऊन 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुरण त्याच्या उलटी पाठ होती. जे हरीच कोणाला घालीत नव्हता. एक वाक्य बोलतो तुमच्याकडे ज्ञान किती आहे याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहात याला किंमत आहे. वाकायला शिकाव. तुमच्या ज्ञानाचा जगाला फायदा. आणि तुमचं काय जाळायचंय का ज्ञान. एक मला माझ्या गाता ज्ञानेश्वर दोन्ही पाठ. मग आम्हाला हाणतो का. तुझ्या पाठ ही मान्य, मग आम्हाला हाणतो का तू. भाग तुम्हाला सांगतो समाजाला फायदा काय. म्हणून एक वाक्य बोलतो नम्रता फार महत्वाची. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. आणखी ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं ना त्यांनी काम कमी करायचे, फक्त वाकाय शिकायचं. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध नाही. उलट जास्त काम केल्या लोक लवकर पाडीत येत. काम मापात चलून द्यायचे, फक्त गोड बोलत राहायचं. त्याच्यामुळे वाकायला शिका. म्हणून तर तुकोबराय म्हणले थाप सोर. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी सागर मुंगी सागर ओ मुंगी सागर मुंगी सागर मुंगी होऊन साखर खा.
मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या मुंग्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. दुसऱ्या मुंगीने सनकोन कांठाळी धांडली. गबस म्हणले आथरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उच्चारले जीभ लावले टाळ्याला झपक काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली गावातून एखादा दिल्लीला चालला त्याच्या खिशात जाऊन बसतात नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली ना तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही तिथे गेले त्या मुंगीने हितल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला पुरावा आले का नाही दिल्लीत. मग गावातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कसं काय गेले ग. दिल्लीतली मुंगी म्हणली अत्यंत सोपं. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बा आणखी तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्या शरणार. त्याच्यामुळे तुका म्हणे जानन व्हावे लहानाहुनी लहान व्हायला शिका. ज्ञानोबा सांगतात म्हणून थोरपण बर्रा सांडी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जगादा कुठे होई जे ते जवळ एक माझे. जो जगाला नम्र आहे त्याला माझ्या चरणाजवळ जागा. नम्र झाला भूता तेने कोणीले आणता जय हो तेने कोणीले आणता तेने कोणीले आणता. नम्र झाला भूता तेने कोणीले नम्र झाला होता जगाला प्रत्येक प्राणी मात्राला नम्र झाला. तेने कोंडिले अनंता पण वाकायला शिका. हरिपंडित विद्वान होता जे हरी घालत नव्हता आणि नाथबाबांना एक दिवशी म्हणला नाथबाबा राहिलेलं रामायण कोंडलीन. म्हणजे त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते ना आता तूच लिहि बाबा तुझ्याशिवाय कोण. बऱ्याच जणांचा भरम असतो बरं माझ्याशिवाय कोण आहे लईत येड्यावानी करूच नका. म्हातारी म्हणते मी गेल्यावर माझ्या नाताचं कसं होईल तू पहिली जा. अख्खं कुटुंब तुझं वाट बघते पण तू जायचं नाव घ्या ना तूच पाप्याचे बिस्किट आणि सफरचंद हानी तीन मी गेल्यावर कसं होईल काही होत नाही त्याचे सफरचंद वाचत आहे उलट आणि मेन फिन कोण नसतं लय असं जगात देवाने अवतार संपले तरी जग थांबतोच त्याला माझ्याशिवाय कोण आहे. नाथ महाराज म्हणले हरी पंडित नाथ काळजी करू नको राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. म्हणले गावबा ते होतं बोहळा आहे म्हणले असू दे बोहळा असावं पण गाभोळा नसावं. गावळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. सगळ्यात घातक ज्ञान अर्धवट ज्ञान. निव्वळ मूर्ख परवडला त्याला भांडणं करायचं कळत नाही. अति विद्वान जरी असेल विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीतच भांडणाचा नाद कोणाला आहे ज्याला थोडं कळतं ना ते जास्त याड्यावानी करतं. तसलेच नमुने आम्हाला भेट. कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरोबड्याव करू का. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरत म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. हरिपटात काय तुझ्या आजीचं चरित्र काही प्रश्न करायचे नमुने भेटतात ओलय. आणि आम्ही बी मग जशाच तसंच वागत असतो. एकदा गावात कीर्तनात विषय झाला जसं पेराल तसं उगवतं. शुद्ध बीजा पोट्टे फळे रसळ गोमटी मावली चोवी दिले जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचून आनंद उपजे पाहिजे जे दर्पण आधारे आरशात बघाल तीच दिसते जमिनीत पेरल तेच उगवतं. काय चुकलं ते कीर्तन संपले म्हणलं महाराज पेरल तसं उगवत नाही म्हणलं का म्हणलं शेंगदाणे पेरल्यावर त्याला टरफल कुठून येतो. बघा आता त्याने तर्क कसा लावला. मी म्हणलं शेंगदाणा आलाय डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे टरफल्याचा काय संबंध आहे. मला हलू न द्या ना म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्याने असा कप्पा चहा ना मला धरा म्हणलं हा मला फक्त चहा. तो मला चहाचा बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन म्हण मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन. हा तुमच्या कुठं ना आधी तुला आधी कळत नव्हतं का. आम्ही 5-6 जिल्हे वाटायला होतो रोज म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला का काय. असले आनंद वाचाळ बरळती बरळ तया कायचा ही समाजात घातक प्रवृत्तीची ह्या असतातच माव्या. हे पाराव बसणारे चौकातले टपरीवले पुला खालचे भयानक याग असते ही. स्वतः कधी चांगलं करणारा आणि करणाऱ्याला कधी चांगलं म्हणणार नाही. हा एखादा गावात वारकरी वाढला लगी त्याला टोचून म्हण. आता काय गंधन अष्टगंधन बुंकान गोपीचंदन हरिपाटन काकडा आधी तर पिऊन वाकडा होता लागला का काकडा कराय. ते म्हणतो नसते गाती तरी बरं झालं असतं. पहिलं पियत होतं मला कोण बोलत नव्हतं कारण बोललं की मी हानीत होतो. आता हानता येईना आणि पिता येईना. आतल्या जळायला लागलं कुजून मरण म्हण. ही लोकांच्या शब्दाचे गाव काय. आणि एक वाक्य सांगतो तसल्यांचं मनावच घ्यायचं नाही.
आपलीच मेंटॅलिटी अशी बनवायची, ते मूर्ख चाळे करतच असतात, आपण आपलं कार्य करत राहायचं. तुका म्हणे हास्यजन नाही कान तैठ भुंकत ते द्यावी भुंकून आपण नाही त्यांचे शिकवतो कोबऱ्यामध्ये बोलणारा बोलू द्या. टीका निंदा हे सुद्धा आयुष्यात झालंच पाहिजे. हा निंदा सुद्धा पाहिजे. निंदा उशिके होते जो जिंदा होते. जिवंत माणसाचीच निंदा आहे. मेलेल्याला मच्छर. आणि आपल्या मागं जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपण रेंजमध्ये आलो. कारण लोक मूर्खाला चर्चेच घेत नाही. आपल्या मागं नाव निघत समजायचं आपलं बी थोडं वजन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा लोड घ्यायचा नाही. आणि 2 तरी माणसं आपल्यावर जळालीच पाहिजे. तो तुम्हाला खरंच सांगतो, आयुष्यात काहीच नाही कमावता आलं तरी चालेल, पण 2 तरी माणसं कडकडून आपल्यावर जळावेत एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा. विडल कमीत कमी 2 सांगितलेत. जास्तीत जास्त तुमच्या मग आवाक्यानुसार तुम्ही जळणारे कमवू शकता. ते सुद्धा आयुष्यामध्ये पाहिजे. आणि महागड नावं ठेवणाऱ्यांना मी तर म्हणतो सरकारनं पुरस्कार दिले पाहिजे. का अहो आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जे कार्य करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही, काय सोपी सेवा आहे का? अहो 10/10च्या बोर्डाला 10,000 खर्च चौकात लावायला, पण ही फुकट जाहिरात चालू आहे ना. आपल्या गैरहजेरीत त्यांचा लोड घ्यायचा नाही, त्यांना गृहीत धरायचं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला. आपण काय त्यांचे गुलाम नाही. ते काही म्हणते ना, आपल्याला काय आपले विचार स्वातंत्र्य आहे का नाही? आपल्याला शास्त्र धर्म काय कळतो का नाही? काही म्हणते ना उद्या लोक. तसं जमत नसतं. आपण विचार संपन्न व्हा. माय त्यांचा लोड घेऊ नका. हे बोलणारे बोलतच असतात. आणि मग आणि बोलणारा जो वर्ग आहे ना, तो हा मधला वर्ग आहे. अर्धवट ज्ञान, परिपूर्ण ज्ञान. बोहळा चालेल परमार्थाला, नाहीतर एक वाक्य सांगा सुरुवात. देव हा बोहळ्यालाच भेटत असतो. हरी पद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती हरि पद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरि पद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती हरी पद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरि पद प्राप्ती हरि पद प्राप्ती हरि पद प्राप्ती. अभिमानियाचे गर्भवत अभिमानियाचे गर्भवत अभिमानियाचे गर्भवत हरी मोठी गाता हर बल चिंता हरी मोठी हरि मुखी गाता हर बल जिंदा. हरि मुखी गाता हर बल जिंदा. हर बल जिंदा. हरिपद प्राप्ती. बसणारी म्हणते हे का धावतात बाई एकमेकाच्या अंगावर? धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. गायन वादन इतकं सोपं नाही. हा गाणारे वजनदार आहेत, वाजवणारे वजनदार आहेत, ऐकणारे त्याच्यापेक्षा वजनदार आहे. त्याच्यामुळे हे खेळीमेळी वातावरणामध्ये झाले. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. आणि ज्याला अहंकार आहे ते तिकडे लाईनला लागा. अभिमानी अशी गर्भवास. गावबा कुठं लिहणार? निरक्षर असणाऱ्या गावबाला माझ्या नाथबाबांनी जवळ बोलवलं, त्याला आलिंगन दिलं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. त्या गावबाची काया दिव्यमय झाली. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. ऐका, आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झालं. कळतच ना. नाथ महाराजांनी इतकीच वाणीमध्ये ताकद त्या गावबाची निर्माण झाली. पैठणला गेले, नाथबाबांचं दर्शन घ्या. नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी मंदिर कुणाचं आहे? गावबाचं मंदिर आहे. अरे पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा फक्त हरिदासाच्या घरी राहिला, त्या गावबाचं सुद्धा मंदिर झालं. हरिदासाच्या घरी राहिल्यानंतर जीवनामध्ये हे परिवर्तन झालं. म्हणून तुम्ही मागा म्हणताय, हेच द्या अभंगाच्या. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.